श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला जे मुलं चिडचिड करतात, आईवडिलांचे ऐकत नाहीत, अभ्यासात मुलांचे लक्ष लागत नाही, त्यासाठी आपण रुद्राभिषेक करूयात. तो कसा करायचा, केव्हा करायचा, काय वाचन करावे अभिषेक करताना, या सर्वांची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि हा उपयोग करून पण दाखवणार आहे. खूप प्रभावी आहे. अवश्य करून पहा. मी नेहमीच करते, तुम्हीही एकदा करून पहा. तर चला मग सुरू करूयात. प्रथमतः आपण अग्नी प्रज्वलित करून घेऊयात, म्हणजेच दिवा. अशा प्रकारे मी इथे थोडे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवलेला आहे. तुपाचा किंवा तेलाचा कोणताही घेऊ शकतात. मी तुपाचा दिवा घेतलेला आहे, कारण दिवा प्रज्वलित असणं गरजेचं असते. नंतर आपण या दिव्याची पूजा करून घेऊयात, हळदी कुंकू लावून. अशा प्रकारे फूल अर्पण करूयात. ही सेवा एकदम सोपी, साधी आहे. आपण ही सेवा केव्हाही करू शकतो. नंतर एका पात्रामध्ये आपण महादेवाचे पिंड ठेवूयात. त्यानंतर आपण गाईच्या दुधाने अभिषेक करूयात. गाईचं दूध असेल तरच घ्या, नसेल तर पिठी साखर किंवा मध किंवा दही किंवा गाईचं तूप या एका कोणत्याही उपयोगात आणून आपण हे वापरूयात. पण गाईचं दूध असेल तर अगदीच चांगलं. अगोदर पाण्याने अभिषेक करूयात. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केला तरीही चालते, किंवा सांब सदाशिवाय असेही म्हणून अभिषेक करा. नंतर गाईच्या दुधाने अभिषेक करूयात. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करूयात. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. नंतर मी एक पात्र घेतलेलं आहे. तांब्याचं किंवा पितळाचं किंवा स्टीलचं कोणतंही घेऊ शकता. माझ्याकडे पितळाचं होतं, त्यामुळे मी अशा प्रकारे खोल आकाराचं घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी महादेव ठेवलेला आहे. नंतर त्यावर महादेवावरती आपण एक बिल्वपत्र अर्पण करूयात. अशा प्रकारे बिल्वपत्र अर्पण करायचं. नंतर तांब्याच्या ताम्हणामध्ये आपण पाणी भरूयात आणि अभिषेक करताना कोणत्या मंत्राचे उच्चारण करायचे ते मी सांगते. अशा प्रकारे पाणी भरून घेतल्यानंतर मंत्र मी तुम्हाला सांगते. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तो मंत्र आहे. तो स्वामी समर्थ महाराज केंद्रात मिळते. सर्वात अगोदर आपण अभिषेक सुरू करताना श्री गणपती अथर्व शिष्य या वाचनाने अभिषेक करायचा आहे. नंतर गणपती स्तोत्राने करायचा आहे. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र संस्कृतमध्ये जे आहे ते वाचन करावे. मी संस्कृतमधूनच वाचन करते. आणि त्यानंतर कालभैरवाष्टक या स्तोत्राचे उच्चारण करून आपण अभिषेक करायचा आहे. पहा, अशा प्रकारे करायचा आहे. अशा प्रकारे वरती गळती लावून आणि मी सांगितल्या प्रकारे या स्तोत्राचे पठण करून
आपण अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक इतका प्रभावशाली आहे की आपल्या मुलांना लगेच अभ्यासात लक्ष लागते. मी माझ्या मुलांसाठी नेहमीच करते. हे नंतर आपण तीर्थ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. हे पहा, मी अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर तीर्थ काढून ठेवलेलं आहे, झाकून ठेवते नंतर यावरती, आणि हे आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. हा रुद्राभिषेक इतका प्रभावशाली आहे की आपल्या मुलांचा चिडचिडापणा किंवा अभ्यासात मन न लागणं किंवा आपण म्हणतो ना बाहेर बाधा झाली, सर्व हे या रुद्राभिषेकाचं पाणी पिल्यानं सर्व दोषापासून मुक्तता होते आणि आपल्या मुलांचं मन पण अभ्यासात लागते. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा, खूप प्रभावशाली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं.